अक्षय तृतीया सणानिमित्त पैठण बाजारपेठेत ठिकठिकाणी मातीच्या छोट्या माठ विक्रीसाठी अक्षय तृतीयाला मातीच्या माठाचे पूजन केलं जात असल्यानं मातीच्या माठांना मोठी मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पाकिस्तानी बांगलादेशींना शोध. ठाकरेंच्या शिवसेनेचं पोलिसांना निवेदन. विशेष मोहीम राबवून पाकिस्तानी नागरिकांचा शोध घ्यावा. दगडूशेठ गणपतीला अक्षय तृतीयेनिमित्त 11,000 आंब्यांचा महानैवेद्य. मंदिर प्रवेशद्वारापासून ते गाभाऱ्यापर्यंत आकर्षक आंब्याची आरास. प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवाला यांच्याकडून महानैवेद्य. अक्षय तृतीयेच्या सणासाठी कराडमध्ये आंबे खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. आंब्याचे दर कमी झाल्याने देवगड हापूस आंबा खरेदीकडे ग्राहकांचा कल. सोलापुरातील मानाचा कसबा गणपतीला 211 डझन हापूस आंब्याची आरास. भक्तांनी देवाच्या चरणी प्रसाद म्हणून आणून दिलेत त्याच आंब्यांची आरास गणपतीला करण्यात आली आहे. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज. याच पार्श्वभूमीवर अक्षय तृतीयेच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ तर चांदीचे दर स्थिर आहेत. 10वी-12वीच्या निकालाच्या तारखा ठरल्यात. 13 मे रोजी 12वीचा निकाल तर 15 किंवा 16 मे रोजी 10वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. मुंबईच्या दादरमधील मराठी शाळेला विद्यार्थी मिळेना. विद्यालयात 9वी-10वीचे 17 विद्यार्थी. त्यामुळे नाबर गुरुजी विद्यालय बंद पडण्याच्या वाटेवर. साताऱ्यातील भारत माता मंडळातर्फे शिवजयंतीची पारंपरिक मिरवणूक उत्साहात पार. मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग. जळगाव शहरामध्ये भगवान परशुराम जयंतीनिमित्त बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे काढण्यात आली आहे शोभायात्रा. पहलगाम हल्ल्याचा निषेध करून कुठल्याही प्रकारचं वाद्य न वाजवता काढण्यात आली आहे शोभायात्रा. तुळजापूरहून पायी आलेल्या श्री अंबिका सासन काठ्यांचे ढोल ताशात लोणंदमध्ये स्वागत. या कार्यक्रमासाठी लोणंद पोलीस ठाण्याच्या वतीनं चोख बंदोबस्त तैनात. कराडमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचं आयोजन. संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटलांची निवड. 9 मे आणि 10 मे रोजी परिषदेचं आयोजन. भिवंडी शहरातील पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या 27 बेवारस वाहनांचा 1,57,000 लिलाव. तर वाहन मालकाचा शोध घेऊनही शोध लागला नसल्यानं ठाणे परिवहन विभागाकडून करण्यात आला आहे लिलाव. मुंबई जे रुग्णालयात लवकरच लठ्ठपणावर उपचार सुरू होणार. आठवड्यातून एक दिवस क्लिनिकची ओपीडी सुरू राहणार. रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. 4 मे पर्यंत सीएसएमटी वरून कर्जतला जाणारी 11:30ची लोकल शेवटची. तर सीएसएमटी वरून 12:12ची लोकल बदलापूर पर्यंतच चालणार. बदलापूर स्थानक ते कर्जत दरम्यान रात्री 1.5 तासाचा ब्लॉक असणार. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेची पावसाळी वेळापत्रकानुसार आरक्षण सुरू. 10 जून ते ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी रेल्वेचे आरक्षण सुरू. भिवंडीच्या खुंडूपाडा येथील अतिक्रमणावर कारवाई. आदिवासींच्या जमिनीवरील अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा. मोठ्या पोलीस बंदोबस्तात पोलिसांची कारवाई आहे. 4 यंत्रमाग कारखाने जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त. सोलापूरचे मारुती चित्तमपल्ली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित. पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार. सीईटीच्या परीक्षेत गणिताच्या पेपरला गोंधळ. पेपरमध्ये 20 ते 25 प्रश्नाचे पर्याय चुकीचे. विद्यार्थ्यांचा आरोप. परीक्षा पुन्हा घेण्याची विद्यार्थी आणि पालकांची मागणी आहे. हिंगोली जिल्ह्यात शिधापत्रिका लाभार्थ्यांची 1,88,000 केवायसी अपूर्ण. तर शिधापत्रिका धारकांची 8,00,000 संख्या असून यापैकी फक्त 7,000 लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण आहे. चंद्रपूरमध्ये अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. गारपिटीसह पाऊस झाल्याने तापमानात घट. वर्ध्यात भीषण पाणी टंचाई. कारंजा शहरात नागरिकांना 10 दिवसांनी पाणी पुरवठा. नागरिक खासगी टँकरने पाणी विकत घेऊन तहान भागवतात. हिंगोली शहरात 10 दिवसांपासून पाणी टंचाई. लिंबाळा मक्ता भागात पाईपलाईन फुटल्याने पाण्याची नासाडी होत असल्यानं शहरावर पाणी टंचाईचं सावट. देहू ते विठ्ठलवाडीत जाणारी पाईपलाईन अनेक महिन्यांपासून गळती असल्याने अनेक लिटर पाणी वाया चाललंय. त्या पाण्याच्या नासाडीकडे देहू पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष. दुरुस्ती करून पाणी गळती रोखण्यात यावी अशी नागरिकांची मागणी.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पदव्युत्तर पदवी परीक्षेत आढळले 36 कॉपी बहाद्दर. परीक्षा केंद्रावर कुलगुरूंनी भेट दिल्याने प्रकार उघडकीस. संबंधित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेश. मराठा आरक्षणाची लढाई आता मुंबईतील आझाद मैदानात. ऑगस्टमध्ये उपोषणाला बसणार मराठा आंदोलक, मनोज जरांगेंचा दावा. माळसोन्ना ते परभणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आक्रोश पदयात्रेचं आयोजन. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार पदयात्रा. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक. नागपूरमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात करणार आंदोलन. शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंचही जमीन घेऊ देणार नाही. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला इशारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर. बीकेसी येथे वव्हेज परिषदेचे करणार उद्घाटन. तर मोदी दिवसभर मुंबईत थांबणार असल्यानं मुंबईच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा भारताचा प्लॅन तयार. पंतप्रधान मोदी आज 4 महत्वाच्या बैठका घेणार. केंद्रीय सुरक्षा सल्लागार समितीची बैठक सुरू आहे. तर पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून बैठकांचं सत्र आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. मोहन भागवत आणि मोदींमध्ये 1.25 तास चर्चा. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई भाजपची बॅनरबाजी. हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा भाजपाचा प्रयत्न. भाजपच्या नरुमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयाबाहेर झळकले बॅनर. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा अपघात. लोणावळ्यातील जयचंद चौकात अपघात. रावसाहेब दानवे सुखरूप आहे. आदिवासी समाजाप्रमाणे गोवारी समाजाला मिळणार सुविधा. ओबीसी मंत्री अतुल सावेंचा मोठा निर्णय. इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोल माफी. राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण. लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने उपाययोजना करा. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंच्या प्रशासनाला सूचना. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार. सिंहगड रोड उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होणार. 1 मे रोजी अजित पवार करणार पुलाचं उद्घाटन. महाबळेश्वरमध्ये राज्य सरकारचा महापर्यटन उत्सव. 2 ते 4 मे रोजी महापर्यटन उत्सवाचं आयोजन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार उद्घाटन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. माजी मंत्री सतीश पाटील राष्ट्रवादी. 3 मे रोजी मुंबईत पार पडणार प्रवेश. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निर्णय. सतीश पाटलांचं वक्तव्य. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव. रथयात्रेचं आयोजन करण्यात आले. तर यावेळी रथयात्रेच्या स्वागतासाठी जय पवारांची उपस्थिती. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज होणार सेवानिवृत्त. 30 जून 2022 पासून आयुक्तपदाची धुरा होती सांभाळली. तर फणसळकर यांच्यानंतर पोलीस आयुक्तपदी कोण असणार याकडेच सर्वांचं लक्ष. महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायाधीश भूषण गवाई होणार देशाचे 52वे सरन्यायाधीश. 14 मे रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार. राज्यात ओबीसी आरक्षणाचं वाटोळ झालंय. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा आरोप आहे. कुणबी मराठा 58 लाख नोंदी सापडल्या. आकडा 2 कोटीपर्यंत जाणार. राठोडांचं वक्तव्य. प्रत्येक मंगळवारी घेणार जनता दरबार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. महसूल विभागातील प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन. फुले चित्रपट करमुक्त करा. काँग्रेसचे अतुल लोंढे यांची सरकारकडे मागणी. ट्विट करत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. ठाण्यात तुळजाभवानीचे प्रति तुळजापूर मंदिर. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर शरद पवारांच्या हस्ते प्रतिष्ठापना पूजा संपन्न. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी 7 जणांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी. धाराशिव येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी. एल्फिस्टन पुलाचा वाद मुंबई उच्च न्यायालयात. पुलाच्या पाडकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका. प्रभादेवी परिसरात स्थलांतर देण्याची रहिवाशांची मागणी. अमरावतीच्या यावली शहीदमध्ये
तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव या उत्सवासाठी विदर्भातील हजारो गुरुदेव भक्तांची उपस्थिती. खासदार बळवंत वानखडे, आमदार राजेश वानखडे यासह लोकप्रतिनिधींची उपस्थिती. बालविवाह रोखण्यासाठी हिंगोली प्रशासनाचा उपक्रम. मंगल कार्यालयाची बुकिंग करताना वधू आणि वराच्या कागदपत्राची तपासणी करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्तांचे आदेश. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी लगतच्या 184 हेक्टर जमीन भूसंपादनाचा प्रस्ताव रखडलाय. धरण 70% भरल्यानंतर पिके जातात पाण्याखाली. यामुळे सुमारे 200 शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. अमरावतीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मंगल कलश रथयात्रा. आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या वतीनं रथयात्रेचं आयोजन. नाले स्वच्छता कामात मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचं नागरिकांना विनम्र आवाहन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महसूल विभागाच्या महसूल पत्र विशेषकांचे प्रकाशन. तर सरकारच्या 100 दिवसांवर महसूल विभागाच्या कामाबाबत महसूल पत्र विशेषकांत मांडणी. वर्ध्याच्या आर्वीत 15 गावांसाठी तात्काळ आराखडा तयार करण्याच्या पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या सूचना आहेत. पाणी टंचाईमुळे 15 गावातील पशु आणि पशुपालकांचे स्थलांतरण थांबवण्यासाठी तातडीच्या उपाययोजनाचे निर्देश. अकलूजच्या मुस्लिम समाजाकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध. भ्याड हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मुस्लिम समाजाची मागणी. गडचिरोली जिल्ह्याच्या वन विभागाच्या क्वार्टरमध्ये सुगंधी तंबाखूचा अड्डा. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 7,55,000 रुपयांचा सुगंधी तंबाखू जप्त. लोणावळ्यात पर्यटकांच्या आरोग्याशी खेळणारा ज्यूसवाला. मनसैनिकांनं ज्यूस सेंटरला टाळं लावलं तर ज्यूस सेंटरचा व्हिडिओ व्हायरल झालाय. खराब आंब्याचा ज्यूस बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल. पिंपरी चिंचवडमध्ये चप्पलच्या दुकानात नामांकित कंपनीचे बनावट चप्पल आणि बूट आढळल्याने दुकान मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर 7,59,000 रुपयांचे बनावट चप्पल आणि बूट पोलिसांकडून जप्त. नागपुरात जनआरोग्य योजनांची पायमल्ली. नागपुरातील 25 रुग्णालयांना नोटीस. तर योजनेव्यतिरिक्त रुग्णांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप. बीडमध्ये मुलाने आत्महत्या केल्याचे दुःख सहन न झाल्याने आईने विष प्राशन करून संपवलंय जीवन. एकाच वेळी दोघांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होती. परभणीमध्ये सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टलसह तलवारी जप्त. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई. दोघांना अटक करण्यात आली आहे. बांद्रामध्ये राहणाऱ्या सलमान फिरोज खानला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर अटक आरोपीच्या पोलिसांनी 9 गुन्हे उघडकीस आणले असून त्यांच्याकडून 10,80,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. साताऱ्यात गुन्हा शाखेची मोठी कारवाई. 1,91,000 रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. तर दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्यात. सिल्लोड तालुक्यातील भावना परिसरात आढळला पुरुषाचा मृतदेह. विहिरीमध्ये मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. सायबर गुन्हेगारांनी ठेकेदाराला घातलाय चक्क 37 लाखांचा गंडा. शेअर मार्केटमध्ये महिलेने महिनाभर संपर्क करून घातला ऑनलाईन गंडा. वाशिम जिल्ह्याच्या पाणीटंचाईला झळा. तर तलाव कोरडे पडल्याने हजारो मासे पडले तर मृत्युमुखी. भिवंडी तालुक्यातील पंचायत समिती बांधकाम अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. तर 2 लाख स्वीकारताना लाचलुचपत विभागाची कारवाई. बीडच्या परळीत मुख्य डाकघरातून 50 दिवसातून चोरलेले साहित्य परत आणून टाकले. तर डाकघरातील आधार केंद्रातील संगणक, स्कॅनर व अन्य साहित्यांची अज्ञात चोरट्यांनी केली होती चोरी. गोव्यात पणजी शहरात 48 पर्यावरण बसेसना प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद. इलेक्ट्रिक बस सेवेमुळे प्रदूषण कमी होणार. धुळ्यात गाडी दुकानात चोरीचा गुन्हा. अवघ्या 2 तासात एलसीबी कडून उघडतं दुकान. काम करणारा निघाला चोर. तर आरोपीला अटक करण्यात आली. 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
नवी मुंबईमध्ये महिलांकडून पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांच्या पर्सची चोरी तर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिरपूर तालुक्यातील सांगवी भागात गांजाची शेती उद्ध्वस्त। 40 लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय। गांजाची शेती करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। रत्नागिरीत समुद्रात बुडणाऱ्यांना वाचवण्यात यश आलंय तर समुद्राच्या लाटांमुळे बोट उलटल्याने अपघात घडलाय। पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात झालाय। पीएमपीएल बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झालाय तर बसची 5 दुचाकी, 1 रिक्षा आणि कारला धडक आहे। अपघातात अनेक जण जखमी झाले। सोलापूरमध्ये सिटी बसला संपूर्ण बस जळून खाक तर कोणतीही जीवितहानी नाही, कारण अद्यापही अस्पष्ट आहे। नागपूरच्या बेलतरोडी भागातील विद्युत डीपीला आग लागली। डीपीला आग लागल्याने संपूर्ण परिसरातील वीज महावितरण कर्मचाऱ्यांकडून डीपी दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे। कोलकात्यातील ऋतुराज हॉटेलमध्ये आग लागली आहे तर हॉटेलमध्ये आग लागून 14 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। बीडच्या परळी येथे इटक कॉर्नर येथे उभे असलेल्या ट्रकला आग लागली तर अचानक आग लागल्यामुळे वाहतूक कोंडी झाली। अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले। बीडमध्ये महावितरणाच्या विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्यांच्या कडव्याच्या गंजीला आग लागली तर लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच। नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार। जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात गोळीबार करण्यात आलाय। भंडाऱ्यात पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू संघटनेच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले तर यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आलाय। बीडच्या मांजरसुंबा लातूर रोडवर ट्रॅक्टर आणि टिप्परमुळे अपघात वाढले तर मागच्या बाजूस रिफ्टेलवर नसल्याने अपघात वाढले तर याकडे वाहतूक पोलिसांनी तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे। डम्पिंग ग्राउंडवर प्रक्रिया करणार। 3 वर्षात कचरा हटवण्यात येणार आहे। धारावीला जागा देण्यासाठी देवनार डम्पिंग ग्राउंडवर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यात येणार तर देवनार डम्पिंग ग्राउंडमधील 125 एकर जागा राज्य सरकारने धारावी पुनर्विकासासाठी देण्याचा निर्णय नुकताच घेतलाय तर पुनर्विकास कामाला गती मिळावी यासाठी तेथील कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून जमीन रिकामी करण्यात येणार आहे। त्यानुसार डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून तो हटवण्यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय। 3 वर्षात हा कचरा हटवण्यात येणार असून त्यासाठी 2300 कोटी रुपयांचे कंत्राट दिलं जाणार आहे। लवकरच या कामासाठी निविदा काढण्यात येणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।